ज्या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेसाठी आणि इथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जर सोनम वांगचुक यांच्यासारख्या जागतिक दर्जाच्या वैज्ञानिकाला उपोषणाला बसावं लागत असेल, तर त्या देशाचं भविष्य खरोखर सुरक्षित हातांमध्ये आहे का, याचा विचार आपण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावरती स्वामी विवेकानंद अवघं जग जिंकण्याचं स्वप्न बघायचे, ज्या विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे, मग ते विद्यार्थी जर आपल्या अधिकारांसाठी रस्त्यावर उतरत असतील, अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी अमानुषपणे त्यांच्यावरती लाठीचार्ज केला जातो, तर विचार करा, हे मोदी सरकार आपल्या देशाच्या भविष्यासाठी किती घातक आहे. मी काय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा त्यांचा चाहताही नाही, पण लोकशाहीमध्ये जर राहुल गांधी सारख्या बड्या नेत्याला अशा प्रकारे फरफटत नेऊन ताब्यात घेतलं जात असेल, तर विचार करा, तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य नागरिकांचं काय, आपल्या अधिकारांचं काय. या भारतीय जनता पक्षाने आता हद्द पार केली आहे. म्हणून वेळीच यांना या सत्तेतून पार करण्याची आता वेळ आलेली आहे. काही अंधभक्त अजूनही डोळ्यावर पट्टी बांधून या बीजेपीचं समर्थन करताय. त्यांना मी फक्त एवढंच म्हणेल की वास्तवाचं भान ठेवून वेळीच सावध व्हा. म्हणे मोदी येतो मुमकिन आहे. अरे हड, मोदी येतो हाहाकार आहे.